नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुम्हाला हे बघा, ही शेपूची भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. ही बघा किती मस्त भाजी आहे, ताजी टवटवीत. तर ह्याची मी कशी भाजी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पहा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी हा बोर्ड घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला शेपूची भाजी कापून दाखवत आहे. एवढा वर ठेवला पाहिजे बोर्ड, तरच तुम्हाला ते दिसणार. दाखवत तुम्हाला. बारीक चिरायची शेपूची भाजी. आणि शेपूच्या भाजीला कांदा बिंदा काही गरजच नसते. आणि माझ्याकडे ही भाजी आहे बघायचे, देठ मी ऑलरेडी कापून टाकलेले आहेत, थोडे कवळे कवळे घेतलेले आहेत. तर आता ही मी भाजी तुम्हाला 2 भागात चिरून दाखवते. मी अशी करते की पहिले एक मध्ये कापून घेते आणि मग त्याला जेवढं बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढं बारीक चिरायचं. शेपूची भाजी आपल्या शरीरास खूप पौष्टिक असते. आठवड्यातून एकदा तरी तिला करावी, म्हणजे आपल्या शरीरात सगळे रस गेले पाहिजे. मी तर कारलं सुद्धा आणते, कारलंही मी करते. कधी मला वाटल्यास मी कारलंही करते. वेगवेगळ्या प्रकारे करायचं, म्हणजे मग मुलंही खातात. हल्ली सगळ्यांना डाएटचं, परत शुगर, ब्लड प्रेशर सगळं बघूनच मगच आपल्याला जेवण करावं लागतं. तर पूर्वीच्या गृहिणी केवढं जेवण करायच्या आणि किती, बाप रे बाप, सगळं बघून असं वाटतं की आताच्या गृहिणींना जास्त टेन्शन आहे. पूर्वीच्या गृहिणी अगदी बिंदास सगळं करायच्या जेवण. पण एनिवे, आता माझी बघा 2 मिनिटात भाजी ही चिरून झाली. धुतलेली मी तुम्हाला दाखवली होती. आता अगदी सोपं आहे, याला काहीच करायचं नसतं. मी ही कढई ठेवलेली आहे बघा, हे तुम्हाला दिसतच असेल कढई. जरा व्हिडिओ ॲडजस्ट करावा लागतो इथे तिथे सरकवायला. ही कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकते. थोडं कमीच टाकते, कारण आपण ही पाण्यात शिजवणार आहोत भाजी, त्यामुळे थोडं कमी तेल टाकलेलं आहे. नेहमीप्रमाणे मी एक अख्खा कांदा लसूण घेतलेला आहे. मला लसूण हा खूप आवडतो जेवणात, आणि तो तुम्ही पण जर जेवणात खूप वापरला तर त्याची चवही खूप छान लागते. आणि आपल्या शरीरासाठी पण लसूण खूप उपयोगी आहे. तर हे बघा, ही लसूण मी काही काही ठिकाणी तर सालं तशीच ठेवते, नो प्रॉब्लेम, तुम्ही सालं. तर मागे आम्ही एकदा ह्याला गेलेलो हिमाचलमध्ये, तर तिथे एक वेगळ्याच प्रकारची लसूण होती. पण आम्ही त्याला विचारलं तर तो माणूस जो सेल करणारा होता, लसूण सेल करणारा होता, तो म्हणाला की ही मेडिकेटेड लसूण आहे म्हणून. आणि ती इतकी सुंदर दिसत होती ना, जसे आपले ते मोगऱ्याचे कळे कसे असतात तसा साधारण त्याचा शेप होता. आणि कलरही तसाच पांढरा शुभ्र होता. तर मग आम्ही म्हटलं की बघूया घेऊन. तो म्हणाला की हे हार्टसाठी खूप चांगली आहे. आणि माझ्या मिस्टरांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. तर मी म्हटलं बघूया घेऊन, आणि आम्ही ती घेतली.
खूप छान. मग त्यांनी खाल्ली, मला वाटतं ती पूर्ण ते पाकिट अख्खं त्यांनी संपवलं. हे बघा, आता मी इथे बोलण्याच्या नादात गॅस चालूच केला नाही, त्यामुळे आपली जरा तेल तापलं पाहिजे. तेल तापलं ना किती छान. मी आज थोडी पातळ भाजी तुम्हाला दाखवणार आहे. नेहमी मी कशी सुकी भाजी दाखवते, पण आज मी काय करणार आहे, एकदम पातळ नाही पण जरा दबदबीत अशी भाजी बनवणार आहे. म्हणजे मग त्याने काय होतं, आपल्याला ती चपाती बरोबर आणि भातावर दोन्हीकडे घेऊ शकता. पण एकदम सुकी जर बनवली तर मग ती भातावर घेता येत नाही. इकडे अमेरिकेत तर भात असा सुकाच खातात लोक, म्हणजे भाज्या मिक्स करतात, नाही तर मग त्याच्यामध्ये चिकन मटन असं काही घालतात आणि बनवतात. पण आपल्याकडे शक्यतो भात आणि आमटी म्हणजे असं पातळच करी टाईप असते. पण मी आता बरंच इकडचं बघून मला असं वाटतं की आपण ते एवढं पातळ खाण्यापेक्षा हे असं नुसतं मिक्स करूनही खाऊ शकतो. इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यांचं जेवण साधारण थोडं म्हणजे असतं, पण तळलेलं जास्त असतं असं नाही म्हणता येणार. पण तळलेलं आणि उकडलेलं ह्या दोन ह्याच्यावरच त्यांचा जास्त भर असतो. मोस्टली मासे वगैरे ते उकळूनच खातात. आणि मला वाटतं चिकन मिकन असेल तर ते तळून खातात, असं काहीतरी आहे प्रमाण. आम्ही शक्यतो इंडियनच बनवतो. कधीतरी जर माझा मुलगा कुठेतरी अमेरिकन हॉटेलमध्ये घेऊन गेला तर मग आम्ही खातो. ते नाही असं नाही, तेही चांगलं असतं. पण ते त्यांचं तेल नसतं, तेल असं नसतं. पण जे तळलेले प्रकार असतात ते भरपूर तेलकट असतात. ते डीप फ्राय केलेले असतात. पण जे उकडूनचे प्रकार असतात ते खूप छान असतात. त्याच्यामध्ये जराही तेलाचा अंश नसतो. हे बघा, बोलता बोलता आपली सगळी लसूण सोलून झालेली आहे. ती मी आता टाकत आहे ह्याच्यात. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही मला. बघा, लसूण टाकून झालेली आहे. अगदी 2 पानं कढीपत्ता टाकते मी, जास्त शेपूच्या भाजी, कारण शेपूचा भाजीला उग्रच वास असतो आणि कढीपत्त्याच्या वासाची गरज नसते. ही बघा, 1 मिरची घेतलेली आहे. नेहमीप्रमाणे मी तिचे मोठे मोठेच तुकडे करणार आहे, जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये म्हणून. आणि बाकी याला काहीच कसलीच फोडणी नाही घालायची. लसूण लाल झाली की त्याच्यात हे टाकायचं, मिरची टाकायची. आणि ही बघा, ही मी डाळ इथे भिजत घातलेली आहे. जी डाळ मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तिला टाकायची. गॅस थोडा बारीक करते. आणि सांगायची गोष्ट म्हणजे डाळ जास्त आहे आणि शेपू कमी आहे. त्यामुळे बघा, तेवढी डाळ, साधारण 1 वाटीभर डाळ टाकली, कारण आपल्याला ती पाण्यामध्ये शिजवायची आहे. जी डाळ आहे ती आपल्याला पाण्यात शिजवायची आहे. आणि आता हा कापलेला शेपू हा मी त्याच्यात टाकत आहे. सगळं एकदमच तुम्हाला टाकायचं आहे आणि पाणी घालून छानपैकी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. मग ती शेपूची भाजी मस्त एकदम होते. आता ही डाळ म्हणजे आपल्याला चांगली शिजवली पाहिजे. काही काही लोक कुकरमध्ये पण करतात,
पण मला एवढा कुकरमधली आवडत नाही, कारण मग ती खूपच शिजते. तेवढी शिजता कामा नये, पण खाणेबल अशी झाली पाहिजे. म्हणून मी थोडा हिंग हा नेहमी टाकतेच कुठच्याही पालेभाजी. थोडी हळद टाकते, थोडी हळद टाकते. थोडं तिखटीसाठी थोडं तिखट म्हणून हा मिरचीचा ठेचा टाकते. एक मिरची मी टाकली आहे, पण हा ठेचा टाकल्यावर जराशी आंबट चव पण येते. अगदी थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, खूप तिखट असतो. आणि आपलं नेहमीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठही पालेभाजीत थोडंच टाकतात, जास्त नाही टाकत. मग लागलं तर आपण घालू शकतो, पण एकदा घातलेलं आपण काढू नाही शकत. म्हणून मग आणि त्याला चांगलं आता वाफ येऊ द्यायची. एक वाफ आली पाहिजे. बघूया आता वाफ येईल परत त्याला झाकण ठेवायला लागेल. मी नाही राहणार ह्याच्यावर. आणि ह्याच्यावरच मी वाफ येण्यासाठी पाणी ठेवत आहे. हे बघा, या झाकणावरच पाणी ठेवायचं आणि हे फक्त असं ठेवून द्यायचं की जेणेकरून ती वाफ याच्यामध्ये होत राहील. हे बघा, आता मी तुम्हाला हे दाखवते. हे थोडं जरा मोठं करते आणि हे जे वाफेला पाणी जे आहे ना, पहिला आधी जरा असं एकदा ढवळून घेते छानपैकी. मस्त सुगंध सुटलेला आहे शेपूच्या भाजीचा. मला तर आवडतो हा खूप. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत राहायचं, एकदम सगळं नाही घालायचं, नाही तर मग शेपूच्या भाजीचं पीठ होऊन जातं. थोडं डाळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि बघायचं कितपत की डाळ शिजली आहे की नाही व्यवस्थित. हे बघा, आता थोडं पाणी मी अजून पुन्हा वाफेवर ठेवून देते आणि वाफ काढायची. असं करत करत राहायचं थोडा थोडा वेळ, म्हणजे मग भाजी छान फुलून येते. जरा बारीक करते गॅस. हे बघा, आता 5 मिनिटांनी मी हिला परत हे करत आहे. हे जे थोडंसं पाणी आहे ते घालत आहे. आता थोडं थोडं घातलं ना की तुमचं छान भाजी ती फुलून येते. थोडी थोडी घालायची अजून. आता ते खूप पातळ आहे, तिला चांगलं हे पहा भरपूर पाणी आहे. तर हे पाणी सगळं आटवेपर्यंत, म्हणजे डाळ चांगली शिजली पाहिजे. आता वर पाणी ठेवायची गरज नाही आहे. एकदा पाणी तुम्ही ठेवलं आहे ना, आता वर पाणी ठेवायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे हे आपले शेपूची भाजी रेडी होते. अजून 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता व्हिडिओ परत चालू केलेला आहे आणि हे बघा किती सुंदर डाळ शिजली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही बघा, संपूर्ण पाणी शिजून डाळही एकदम मस्त शिजलेली आहे. मी आता बघते तिला.
बघा मस्त डाळ शिजलेली आहे, ही दिसते तुम्हाला. म्हणजे थोडी अशी डाळ लागली पण पाहिजे आपल्याला, एकदम त्याचं पीठ होता कामा नये. आणि भाजी खाता आली पाहिजे अशी दबदबीत म्हणून मी ही बनवली आहे. तर आता आपलं हे रेडी झालेलं आहे आणि आता मी हा गॅस बंद करत आहे, म्हणजे ती अजून पुन्हा एकदा त्याच्यामध्ये शिजेल. हा बघा, आता मी हा गॅस बंद केलेला आहे झाकण ठेवून. आणि आता तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. काय करायचं असेल सांगा बरं? काहीही नाही, फक्त अशी भाजी तयार करायची. मी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स घेऊन ही भाजी तयार करायची आणि खाऊन पाहायची आणि कमेंट्समध्ये मला कळवायचं की भाजी कशी झाली आहे. धन्यवाद.